ओम नमो आद्य सर्वांना. तर सर्वांना आजचा दिवस चांगला जावा हीच कानिफनाथ बाबांची प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर नवरात्र संपण्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत घरच्या घरी भरा कुलदेवताची ओटी. सोन्याचे दिवस सुरू होतीलच, ही एक वस्तू ओटीत असायलाच हवी. तर तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला शारदीय नवरात्राच्या हार्दिक शुभेच्छा. तर तुम्हाला माहिती असेल की शारदीय नवरात्र 9 दिवस नाही तर अवघे 10 दिवस आलेले आहे. आपल्याला अक्षरशः 10 दिवस आईचा उपासना, आईची श्राद्ध, आईचं जे काही आपल्याला मंत्र पठण करायचे आहे तर आपल्याला 10 दिवसामध्ये आपल्याला जेवढं शक्य होईल आपण तेवढं करायचं आहे. कारण की आपल्या घरामध्ये अक्षरशः 9 दिवस नाही तर 10 दिवस आई विराजमान आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला घरामध्ये सकरमाताची ऊर्जासुद्धा निर्माण करायची आहे. लवकर सकाळी उठून आईचं जे पूजा असते ती पूजासुद्धा आपल्याला लवकर करायची आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये आईचा वास आहे ना, आपल्या घरामध्ये आई नांदेनसुद्धा. तर त्याचबरोबर आज आपण बघणार आहोत की अशी कोणची गोष्ट आहे की अशी कोणची वस्तू आहे की ती वटीत असलीच पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही जर शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला खरं उपयोग पडेल. आणि हा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन तर तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर त्याचबरोबर कुलदेवताची ओटी भरणे म्हणजेच केवळ एक पारंपरिक विधी नव्हे तर ती एक आपल्या घराच्या समृद्धीची सुरुवात असते. ती वेळेवर भक्तीने आणि मनापासून केली तर सोन्याचे दिवस यायला वेळ लागत नाही. आपल्या प्रत्येक वंशाची एक कुलदेवी असते. कुलदेवी म्हणजे आपल्या घराचा कणा, आपल्या वंशाची रखवाली करणारी माता. घरात कोणत्याही मंगल कार्य असो, लग्न असो, नवीन घर बांधणं असो, सर्वात आधी आपण कुलदेवताची पूजा करतो. कारण असं मानलं जातं की कुलदेवीचे आशीर्वादाशिवाय कोणतेही कार्य पूर्ण होत नाही. नवरात्रात देवीची विशेष पूजा केल्याने ती 10 पट प्रसन्न होते. पुराणताही असं म्हटलंय की नवरात्र काळ हा देवी वर्तम आहे. या काळात देवीला केलेली साधना, पूजा, दान आणि अर्पण हे अत्यंत शुभ मानले जाते. ओटी भरणं म्हणजे देवीला आपल्या कुटुंबाचं सौभाग्य, आपली श्रद्धा आणि आपलं कर्तव्य समर्पित करणं. अर्थातच हे केवळ परंपरा नसून तर ती एक शक्तिशाली साधना आहे. त्याचबरोबर आपल्या घरासमोर एखादी स्त्री किंवा एखादी जर कन्या आपल्याला दिसली तर आपल्याला सन्मानाने तिला जेवण वगैरे तिला सौभाग्याचं लेणं देऊन आपल्याला तिला परत पाठवायचं आहे. कारण की आपल्याला जर आपल्या घरामध्ये कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आई येत असते ते आपल्याला नाही समजत. त्याच्यामुळे आपल्याला कुत्रा असो, मांजर असो, कावळा असो, पशु असो तर आपल्याला प्रत्येकाला अन्न दान धर्म करायचा आहे. कारण की आपण जर ह्या वस्तू केल्या तर आपल्याला आईचा आशीर्वाद प्राप्त होतो. तर ओटी हा शब्द ऐकल्यावर डोळ्यासमोर काय येतं? ओटी म्हणजे स्त्रियांचं सौभाग्याचं, घरातील मंगलाचं आणि समृद्धीचं प्रतीक. आपण देवीच्या ओटीत वस्तू ठेवतो ते वस्तू म्हणजे केवळ सामान नाही तर त्यामागे दडलेलं आहे अर्थ आणि आशीर्वाद. म्हणूनच ओटी भरताना फक्त वस्तू ठेवायच्या नसतात तर ती ठेवताना मनात श्रद्धा, भक्ती आणि नम्रता हवी. तर त्याचबरोबर आपल्या प्रत्येक घराची, प्रत्येक वंशाची एक कुलदेवी असते. कुलदेवी म्हणजे आपल्या घराचा कणा, आपल्या वंशाची रखवाली करणारी माता. घरात कोणतेही मंगल कार्य असो किंवा लग्न किंवा घर बांधणे, सर्वात आधी आपण कुलदेवीची पूजा करत असतो. त्याचबरोबर कुलदेवताची ओटी भरणे नवरात्र म्हणजे देवीची आराधना, शक्तीची उपासना आणि भक्तीने केलेली प्रार्थना. या नवरात्राच्या दिवसामध्ये जर आपण आपल्या कुलदेवीची ओटी भरली तर देवी प्रसन्न होऊन आपल्याला वर्षभरासाठी सुख, शांती आणि समृद्धीचे आशीर्वाद देते. आज मी तुम्हाला सांगणार आहे ओटी म्हणजे काय, ओटी का भरतात, कधी भरावी, त्यात काय ठेवावं आणि ओटी भरल्याने नेमकं काय आहे, आपल्या जीवनात काय बदल घडतो आणि त्याचबरोबर ओटी कुणी भरावी, कोणत्या वेळेत भरावी आणि कशाची भरावी, कोणत्या वेळेत भरावी हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर ओटी भरल्याने फक्त आपली परंपरा पूर्ण होत नाही तर त्याचे अनेक फायदे होतात. जसे की बघा, घरामध्ये समृद्धी टिकून राहते, कुटुंबातील सदस्याचे आरोग्य उत्तम राहते, अडथळे, संकटे, नकारात्मक शक्ती दूर होतात, घरातील स्त्रियांना सौभाग्य लाभते, त्याचबरोबर पुरुषांना कार्यक्षेत्रात यश मिळते आणि अनेक समस्या असतात तर त्यासुद्धा आपल्या अडचणीत दूर होतात. मुलांच्या शिक्षणात प्रगतीसुद्धा होते. म्हणजे देवीच्या आशीर्वादाने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सकारात्मक ऊर्जा घडते. एका काळामध्ये आपल्या आजी आजोबांनी, आई वडिलांनी ही परंपरा कित्येक वर्षापासून जपलेली आहे. ते म्हणायचे नवरात्रात देवीची ओटी भरली की घरात कधीही अभाव राहत नाही. आज आपण आधुनिक जीवन जगत असलं तरी ह्या परंपरा जपल्या तर आपल्या आयुष्यातही समाधान, शांतता आणि भरभराट नक्कीच येते. त्याचबरोबर नवरात्र संपण्यापूर्वी एकदा तरी आपल्याला कुलदेवताची ओटी भरून जरुरी आहे. तुम्ही तुमच्या मनापासून केलेल्या भक्तीला ओळखते आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देते.
तर आजच्या व्हिडिओमध्ये हेच तुम्हाला सांगणार आहे की ओटी कशी भरायची, काय भरायची, कोणती भरायची, कुणी भरायची, कोणत्या टायमामध्ये भरायची. तर चला बघूया. तर तुम्ही ज्या दिवशी ओटी भरणार आहात तर त्या दिवशी तुम्हाला इथे सकाळी लवकर उठायचं आहे. म्हणजे सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे. घरातील कुलदेवीसमोर किंवा कुलदेवताच्या मंदिरात ओटी भरावी. म्हणजे ज्या दिवशी तुम्ही ओटी भरणार आहात तर त्या दिवशी तुम्हाला इथे सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे. आणि स्नान करून तुमच्या घरामधले जे काही कुलदेवत आहेत आधी तुम्हाला त्यांची पूजा करायची आहे. आणि ही ओटी फक्त तुम्हाला अवघे 4 दिवस भरायची आहे. तर अवघे 4 दिवस म्हणजे कशी, तर तुम्ही ही ओटी सप्तमीच्या दिवशी, अष्टमीच्या दिवशी, नवमी आणि विजयादशमीच्या दिवशी या दिवशी भरलेल्यास अधिक फलदायक मानली जाते. तर तुम्हाला फक्त 4 दिवशी या ओटी भराव्या लागतात. ओटी नवरात्राच्या कोणत्याही दिवशी भरता येते. परंपरेनुसार तुम्ही सप्तमी, अष्टमी, नवमी किंवा विजयादशमीच्या या दिवशी भरल्यास अधिक फलदायक असते. तर त्याचबरोबर तुम्हाला इथे सकाळी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून घरातली कुलदेवीसमोर किंवा कुलदेवताच्या मंदिरात ओटी भरावी. म्हणजेच कसं श्राद्धेने आनंदाने ही पूजा करावी. तर त्याचबरोबर आता आपल्याला ओटीसाठी काय साहित्य लागणार आहे तर बघा, नारळ हे अखंड समृद्धीचं प्रतीक आहे. त्याचबरोबर हळद कुंकू, सौभाग्य आणि मंगल, साडीचा तुकडा किंवा ओढणी, दिवेला अलंकार, धान्य, तांदूळ, गहू, घरात धान्य भरून राहावं म्हणून, फळे आरोग्य आणि आनंदासाठी, सुपारी दीर्घ आयुष्य आणि स्थैर्याचं प्रतीक, पान मंगल आणि शुद्धेचं प्रतीक, फूल भक्तीचं आणि सौंदर्याचं द्योतक, दक्षिण नाणं, पैसा, दक्षिणा, कृतज्ञ आणि दान. या प्रत्येक वस्तू मागे आशीर्वाद दडलेला असतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला आईची ओटी भरायची आहे. ते म्हणजे तुम्हाला फक्त अवघे 4 दिवसात भरायची आहे. तुम्ही जर ही आईची ओटी भरली तर तुमच्या घरामध्ये सकारात्मकताची ऊर्जा निर्माण आणि सोन्यासारखे दिवस यायला सुरुवात होईल. तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. देवी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो. जय माता दी. आणि व्हिडिओ आवडला सर्वांनी लाईक करा. धन्यवाद सर्वांना.